नवरात्रीत अखंड दिवा लावण्याची योग्य पद्धत आणि काळजी. अखंड दिवा लावण्याची पद्धत. स्थान किंवा ठिकाण. दिवा नेहमी देवीच्या घटासमोर किंवा पूजाघरात ठेवावा. शक्यतो पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून ठेवावा. दिव्याचा प्रकार. मातीचा, पितळ किंवा तांब्याचा दिवा सर्वात शुभ मानला जातो. दिवा स्थिर व सुरक्षित जागी ठेवावा. तेल किंवा तूप. अखंड दिव्यासाठी तूप म्हणजे गायीचे शुद्ध तूप सर्वात श्रेष्ठ मानले जाते. त्यानंतर तीळ तेल, सूर्यफूल तेल किंवा शेंगदाण्याचे तेल वापरतात. तूप नसल्यास कमीत कमी तीळतेल वापरावे. वाती. कापसाची वाती करावी. अखंडतेसाठी एक मोठी जाड वात ठेवतात किंवा 2 वाती एकत्र करून दिवा पेटवतात. अखंडतेसाठी काळजी. दिवा सतत पेटता ठेवणे आवश्यक आहे. वेळोवेळी तेल किंवा तूप घालून ज्योत विझू नये याची खबरदारी घ्यावी. घराबाहेर जाताना किंवा रात्री झोपताना एखाद्या सदस्याने दिव्यावर लक्ष ठेवावे. घ्यावयाची काळजी. दिव्याजवळ पाणी, सुती कापड, धूप, अगरबत्ती ठेवताना काळजी घ्या. लहान मुले आणि प्राणी दिव्याजवळ खेळणार नाहीत याची काळजी घ्यावी. दिव्याच्या बाजूला शक्यतो पाण्याचा लोटा ठेवतात. ह्यामुळे वातावरण संतुलित राहते आणि आग लागण्याचा धोका कमी होतो. जर दिवा योगायोगाने विझला तर घाबरू नये. पुन्हा स्नान करून शुद्धतेने दिवा पेटवावा. थोडक्यात, नवरात्रीत अखंड दिवा लावणे म्हणजे मातेच्या कृपेचा अखंड प्रवाह घरात राहावा यासाठी केलेली एक सुंदर परंपरा आहे.